प्रश्न असा आहे की चालू घडामोडीचा उपयोग कसा करायचा आहे, पेपर 1-2 मध्ये नक्की काय अहवाल कुठल्या प्रकारचा डेटा गोळा करायचा आहे, याचं उत्तर मी सांगितलं तुम्हाला की चालू घडामोडी गरजेच्या आहेत का ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन म्हणून. चालू घडामोडी गरजेच्या आहेत तुम्हाला इतर स्पर्धकांना मागे टाकून तुम्हाला ते काही जे गुण मिळवायचे आहेत त्यासाठी. चालू घडामोडी का महत्वाचे आहे, कारण जे थिंकर थिअरी आपण अभ्यास करू ते प्रत्यक्षात कसं अवलंबायचं, कसं आपल्या अवतीभोवतीचा अप्लाय करायचं त्यासाठी. चालू घडामोडी तुम्हाला डेटा तुमचा आशय समृद्ध करण्यासाठी महत्वाचा आहे हो, पण चालू घडामोडीचा अभ्यास करायचा कसा याचं उत्तर आहे ते म्हणजे अगोदर थिअरी संपवा, अगोदर आपला सिलेबस संपवा. तुम्ही जसं सिलेबस संपवत पुढे पुढे जाल, जसं तुम्ही थिंकर कव्हर करत पुढे जाल तसं तुम्हाला चालू घडामोडीचा उपयोग कसा करायचा हे कळायला लागेल. फॉर एक्झाम्पल कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्ष सिद्धांत पाहिला की मग नक्षलवाद काय आहे, कसा अप्लाय करायचा हे कळायला लागतं. आणि त्यामुळे जोपर्यंत जातीचा अभ्यास आपण करत नाही थेरॉटिकली तोपर्यंत ऑनर किलिंग सारख्या घटना आपल्याला कळणार नाही आहेत. आणि म्हणून अगोदर थिअरीवरती काम करा, ऑटोमॅटिकली चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा हे कळायला लागेल, समजेल. आणि त्याचबरोबर आपण आपल्या चालू घडामोडीचे जे आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स आहेत टेलिग्रामचे, तिथे सुद्धा तुम्हाला सतत अवगत करून देतोय. लेक्चर मधून तुम्हाला ते कळणारच आहे. सो ऍब्सोल्युटली डोंट वरी, ओके, डोंट वरी. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही सिलेबस संपवण्यावरती अधिक भर दिला पाहिजे. व्हॅल्यू ॲडिशनच्या स्टेजला तुम्ही चालू घडामोडीच्या मागे लागलं पाहिजे.